थेट पाईपलाईन योजनेचा मूळ मुद्दा तुम्ही पत्रकारांनी सुद्धा समजून घेतला पाहिजे। पुईकडेपर्यंत पाणी आणणं हे थेट पाईपलाईनची जबाबदारी आहे। त्यामध्ये काय व्यवस्थित प्रकल्प त्या ठिकाणी झालेला आहे। मग 2014 ते 2019 महायुतीची सत्ता होती। वरनं पहिला हप्ता 150 कोटीचा आला, नंतरचे हप्ते केंद्र शासनानं दिले, ते कुणाच्या काळात आले? त्यांच्याच काळात आले ना। मग त्यावेळी या सगळ्या गोष्टी त्यांना दिसल्या नाहीत का? हे फक्त योजना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे। प्रशासनानं देखील यामध्ये लक्ष घातलं पाहिजे। वितरण व्यवस्था कोल्हापुरातली 12 टाक्या ज्याचा उल्लेख मागच्या वेळी केला मी, खाडे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत? त्यांना 23 कोटीचा दंड लावलाय महापालिकेनं, तो वसूल केलाय का? त्यामुळं मी राजकारण करत नाही, तुम्ही करू नका। वितरण व्यवस्था शहरातली सुधारा आणि आलेलं थेट पाईपलाईनचं पाणी आज 240 लाख लिटर पाणी हे थेट पाईपलाईनमधून उचललं जातं। आपलं बालिंग्यातून जवळजवळ 10-20% उचललं जातं। 80% पाणी थेट पाईपलाईनचं या कोल्हापूर शहरामध्ये आहे। त्यामुळे त्याची व्यवस्था व्यवस्थित करावी एवढीच अपेक्षा आहे। भाजपच्या